व्यवस्थित पाय देतो. हळू घे रे बाबा. बाबाचं ठिकाण आलं. हो. चला उतरा. हळूच उतर ग. कमळे हळू उतर. हाय. पदर घे, पदर घे. नमस्कार 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 बाबा. बाबा. नमस्कार. पोरगी पोटूशी आहे. ओळखलं. सगळ्यांना दिसते ते. सगळ्यांना दिसतंय, पण आतमध्ये काय कोणाला माहित? बाबा तेच तर विचारायला आलोय. अरे देवा. काय आहे ते सांगा ना. काय पाहिजे? पोरगा. होईल, पण काय नियम पाळावे लागतील. पाळेल ना. सगळं पाळेल. तुम्ही सांगाल ते सगळं करेल. पण मला नातू पाहिजे. हे मनुके घ्या, दुधात भिजत घाला हा. आणि सकाळी अनाशापोटी पोरीला खायला द्या. दुधासकट. दुधासकट. समजलं? वय. आता घराच्या दिशेनं तोंड करून निघायचं, मागं वळून बघायचं नाही. काय? वय. हा. आई गं. चला. नमस्कार बाबा. चल चल चल. अ? मागं वळून बघायचं नाही. नाही 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 नाही. ती पिशवी खाली ठेवा. अरे हा. या. निघा. चल चल ये लवकर. चल. मागे वळून बघू मला नको. ऐक ना. काय बी बोल नकस. गप. डोक्यावर पदर घे नीट. हे बघा, मी जे सांगते नीट ऐका. तसंही बायकांमध्ये खूप हिंमत असते. तू तिसऱ्यांदा प्रेग्नंट आहेस ना? तुला प्री एक्लेम्सिया कॉम्प्लिकेशन आहे. म्हणजे अशा वेळेला प्रेग्नंट बाईचं ब्लड प्रेशर नॉर्मलपेक्षा जास्त असतं आणि हळूहळू याचा बदल एक्लेम्सियामध्ये होईल. हातापायांना सूज येईल, ब्लड प्रेशर वाढेल आणि जर वेळेत उपचार नाही घेतला तर आई कोम्यात सुद्धा जाऊ शकते. हे बघ, जास्त घाबरायची गरज नाहीये. रेग्युलर चेकअप करशील तर आपण सिम्पटम्सना कंट्रोलमध्ये करू शकतो आणि ऑपरेशन करून डिलिव्हरी सुखरूप होऊ शकते. म्हणजे ऑपरेशन झालं की सगळं काय व्यवस्थित होईल? बाळाच्या आणि आईच्या जीवाला काही धोका नाही ना? ऑपरेशन केल्यानंतर आईला